नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा पोहळे। बुलेटिनच्या सुरुवातीला भाजप संदर्भात महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रातील भाजप कोणा एका व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही। काल दिल्लीतल्या मंथनादरम्यान महाराष्ट्र भाजप संदर्भात हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व आता विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने जातंय का किंवा महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व विकेंद्रीकरणाचं धोरण आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना, सगळ्या भाजपच्या नेत्यांना सक्रिय व्हावं लागेल। लोकसभेच्या ज्या जागा निवडून आल्या नाहीत, जिथे पराभव झाला त्या संदर्भात मंथन झालं आणि विधानसभेचा रोडमॅप तयार करण्यात आला। विधानसभेच्या तयारीला लागा, उमेदवार तयार करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। तर लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये टाळण्याचे स्पष्ट निर्देश भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले। वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर वैभव, दोन महत्त्वाच्या गोष्टी, एक तर नेतृत्व विकेंद्रीकरणाचं धोरण आखलं जातंय का आणि यापुढे भाजपची महाराष्ट्रातली वाटचाल नेमकी कशी असेल? सध्या 2014 पासून ते 2024 पर्यंत मधली 2.5 वर्ष 2019 सोडली तर भाजपची सत्ता ही राज्यात राहिलेली आहे आणि मग त्यामध्ये काही प्रामुख्याने महत्त्वाचे चेहरे आहेत हे या सत्तेभोवती फिरताना आपल्याला दिसताना पाहायला मिळाले। आता परिस्थिती अशी आहे की पाणी बरंचसं पुलाखालून वाहून गेलेलं आहे। जो 2014ला भाजपाचा मित्र होता तो आता शत्रू झालेला आहे, अर्थात उद्धव ठाकरे। पवार एकवटलेले आहेत ठाकरेंसोबत, काँग्रेसने पवार आणि ठाकरेंसोबत हातात हात मिळवलेला आहे। त्यामुळे ही लोकसभेची जर समीक्षा केली तर एक साधं डबल डिजिट हे भाजपाला गाठता आले नाही आहे। 9 आकड्यावर समाधान मानावं लागलंय। आता आगामी काळात विधानसभा या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये जर पुन्हा अशीच पुनरावृत्ती झाली तर याचा फटका आणि याचा संपूर्ण मेसेज आहे तो देशभरात जाऊ शकतो। महाराष्ट्र हे नेहमीच चर्चेत राहिलेलं राज्य आहे, ज्याच्यामुळे इतर राज्यांची देखील गणित, राजकीय गणित समीकरण ही बदलत असत। त्यामुळे आता भाजपाच्या जे नेत्यांची काल जी बैठक झाली दिल्लीमध्ये, त्यामध्ये कोर कमिटीला प्रामुख्याने बोलवण्यात आलं होतं आणि त्यामध्ये रोख असा होता की आता कुठलंही एकाचं नेतृत्व आहे ते आता राज्यामध्ये चालणार नाही। जे जुने जाणते नेते आहेत त्यांना देखील आता सोबत घ्यावं लागेल, जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना सोबत घ्यावं लागेल आणि कुठल्या एकट्याची मक्तेदारी या पूर्ण राज्यामध्ये आता भाजपामध्ये, महाराष्ट्रामध्ये चालताना दिसणार नाही। जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आता संपूर्ण कोर कमिटी मिळूनच निर्णय घेणार आहे आणि हा जो निर्णय आहे तो कोर कमिटीला मान्य असेल त्याच अनुषंगाने भाजप पुढे निर्णय घेऊ शकतं। अशा प्रकारचे खडे बोल आहेत ते भाजपच्या दिल्लीश्वरांनी आता राज्यातल्या नेत्यांना सुनावलेले आहेत। आता उरला प्रश्न विधानसभेचा। आता लोकसभेला भाजपाने 28 जागा यादीच जाहीर केल्या होत्या, परंतु त्यामध्ये नेतृत्व कोण करणार, कॅन्डिडेट कोण करणार, यामध्ये बऱ्याचशा बारक्या बारीक सारीक चुका ज्या झाल्या होत्या त्या चुका सुधारवण्याची संधी आता विधानसभेला असल्याचं दिल्लीश्वरांनी सांगितलेलं आहे। मग आता अशा परिस्थितीमध्ये विधानसभा 288 आहेत आणि सध्या 105 सध्याचे सिटिंग आमदार भाजपचे आहेत। मित्र पक्षाचे साधारणतः जर पकडले तर 50 ते एकनाथ शिंदेचे 50 आहेत आणि अजित पवारांचे 40, 45, 50च्या आसपास आहेत। मग अशा परिस्थितीत भाजपचा नेमका आकडा काय असला पाहिजे, भाजपचं नेतृत्व कोर कमिटीने कसं केलं पाहिजे याची संपूर्ण तयारी आहे ती आतापासूनच करायला लागा असे आदेश आहेत ते दिल्लीवरून आलेले आहेत। त्यामुळे बरोबर आहे का, दिल्लीमध्ये बैठक झाल्यानंतर आता पुढे महाराष्ट्र भाजपची रणनीती काय ठरते आणि जो काही रोडमॅप ठरवला गेलाय वैभव, त्याचा विधानसभेमध्ये नेमका कसा फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। वैभव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान काल दिल्लीमध्ये जे मंथन झालं, जे निर्णय घेण्यात आले त्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले पाहूया। कालच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये जे आम्ही 0.03% 0.30% म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षाही कमी मताने मागे राहिलो, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत त्याचं आम्ही विचारविनिमय आमच्या केंद्रीय नेतृत्वासोबत केला आणि जिथे आम्ही कमी पडलो आहे त्या ठिकाणी अधिकचं काम करून जे कमी मत आहे ते पुन्हा एकदा आम्हाला विधानसभा निवडणुकीत कमी पडू नये याकरता आम्ही त्यावर काम करतो आहे। आणि आता महायुतीने महाराष्ट्रात 400 पारचा नारा द्या असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय।
5 ते 6 पक्षांची महायुती आहे आणि एक इंजिन अजूनही सोडलं जात आहे. त्यामुळे आता तुम्ही महाराष्ट्रात 400 पारचा नारा द्या असा खोचक टोला, असा सल्ला संजय राऊत यांनी भाजपला दिलाय. त्यांचं महायुती आहे, त्याच्यामुळे ते किती म्हटले जागा जिंकणार? 200, पावणे 200 नको, त्यांनी साधारण 350 जागा जिंकायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये. नरेंद्र मोदींचा 400 पारचा जो नारा आहे तो त्यांना पूर्ण करता आला नाही, तो त्यांनी महाराष्ट्रात 400 पार करावं. जरी महाराष्ट्रात साधारण 250-300 जागा असल्या, 145चं बहुमत आहे, 288, त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांनी 400 पार, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या 5 इंजिनवालं जे युती आहे त्यांनी महाराष्ट्रात 400 पारचा नारा द्यावा, काही हरकत नाही. आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या